मित्रांनो, संभावना ध्यान कसं करायचं या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ मी बनवला आहे. आता संभावना ध्यान याचं ऑडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आता संभावना ध्यान करत असताना काय केलं आहे की त्या ध्यानामध्ये आपण सांगितलं, कल्पना करा आपण काही वर्ष पुढं जात आहोत. आता ते किती वर्ष पुढे जायचं, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, जो काही तुमचा प्रोजेक्ट असेल, जो काही तुमचा प्लॅन असेल, जी काही बिझनेसचं तुमचं व्हिजन असेल, त्यानुसार तुम्ही तितके वर्ष पुढे जाऊ शकता. आणि त्या ध्यान प्रक्रियेमध्ये सांगितलं की चित्रित करा तुमचं लाईफ कसं असेल, तुमचं कौटुंबिक जीवन कसं असेल, तुमचं सामाजिक जीवन कसं असेल, तुमचं वैयक्तिक जीवन कसं असेल, तुमचं व्यावसायिक जीवन कसं असेल, हे चित्रित करा असं सांगितलंय. आणि संभावना ध्यानामध्ये चित्रित करणं फार आवश्यक आहे, कारण अंतर्मनाला शब्दांची भाषा नाही समजत, अंतर्मनाला चित्रांची भाषा समजते. त्यामुळे ते व्हिज्युअलायझेशन फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे संभावना ध्यानामध्ये डोळे झाकून आपण बसलो आणि नंतर जी ऑडिओ आहे, ऑडिओमध्ये आपण सांगतो चित्रित करा, चित्रित करा, आपण काही वर्ष पुढे जात आहोत, तर त्यावेळेस ते चित्रित करणं फार महत्त्वाचं आहे, ते व्हिज्युअलाइज करणं फार महत्त्वाचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची पहिली कंडिशन संभावना ध्यानाची आहे. मग अनेक लोकांना हे चित्रित करायला अडचण येते. का अडचण येते? कारण आनंदी जीवनाचा ध्यान मंत्र या कार्यक्रमामध्ये आपण याचं डिटेल बघितलेलं आहे की संभावना ध्यान करत असताना तुम्हाला पहिल्यांदा ऑन पेपर असाइनमेंट दिले होते या आनंदी जीवनाच्या ध्यान मंत्र कोर्समध्ये, की खरंच तुम्हाला फ्युचर कसं पाहिजे, तुम्हाला भविष्यात कसं प्रवेश करायचा आहे, तुमचं भविष्यामध्ये तुमचं व्यावसायिक जीवनाचं काय प्लॅनिंग आहे, तुमचं सामाजिक जीवनाचं काय प्लॅनिंग आहे, तुमचं वैयक्तिक जीवनाचं काय प्लॅनिंग आहे, तुम्हाला भावनिक जीवन कसं पाहिजे भविष्यामध्ये, आणि त्यासाठी तुम्हाला काय ॲक्शन घ्यावं लागेल. कारण कर्मसिद्धांतावर आपण बऱ्यापैकी या कोर्समध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ह्या कोर्समध्ये आपण क्लिअर बघितलंय की आपल्याला आपलं फ्युचर कसं पाहिजे आणि त्यावर असाइनमेंट पण दिलंय. समजा बिझनेसचा विषय घेतला तर बिझनेसमध्ये काय अचिव्हमेंट आहे, कशा फिगर्स पाहिजे, बॅलन्स शीट कसं पाहिजे, मग प्रॉडक्ट असेल तर प्रॉडक्ट सेल किती झालं पाहिजे, कोणतं कार्यक्षेत्र आहे, कशा पद्धतीने बिझनेस वाढणार आहे, बिझनेस वाढण्याच्या स्ट्रॅटेजी काय आहे, त्याचा ॲक्शन प्लॅन आहे काय आहे. यावर जोपर्यंत तुम्ही डिटेलमध्ये वर्क करत नाही तोपर्यंत ते चित्र तुमचं व्हिज्युअलाइज होत नाही. आणि जोपर्यंत ते चित्र तुम्ही व्हिज्युअलाइज करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते फिलिंग येणार नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला ते फिलिंग येणार नाही तोपर्यंत संभावना ध्यानाचा तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. त्यामुळे संभावना ध्यानाचा जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर पहिल्यांदा हे संभावना ध्यान करण्या अगोदर फ्युचरमध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे हे ऑन पेपर असाइनमेंट करणं आवश्यक आहे. ते अचीव कसं करणार याची प्रोसेस सुद्धा ऑन पेपर आणलं पाहिजे. ती प्रोसेस माइंडमध्ये सेट केली पाहिजे. त्या प्रोसेससाठी वेगवेगळ्या टेक्निक कशा वापरू शकतो हे पण समजून घेतलं पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा सक्सेस मॅपिंग आणि बिझनेस मॅपिंग नावाचे व्हिडिओ यूट्यूबमध्ये उपलब्ध आहे, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. आणि जेव्हा ही सगळी प्रोसेस आपली सेट होईल, आपण त्यावर रिव्हर्स इंजिनिअरिंग करू, त्यावेळेस आपल्याला संभावना ध्यान करताना तो कॉन्फिडन्स असेल की हे माझ्या आयुष्यात होऊ शकतं. आणि त्या कॉन्फिडन्सच्या माध्यमातून ते व्हिज्युअलाइज होईल आणि ते व्हिज्युअलाइज झाल्यानंतर ते फिलिंग उभं राहील. आणि ते फिलिंग जर आलं तर संभावना ध्यानाचा तुम्हाला रिझल्ट मिळेल. त्यामुळे कोणतीही ध्यानविधी असेल, करण्याची योग्य पद्धत फार महत्त्वाची असते आणि त्या पद्धतीने जर ते ध्यान केलं तरच त्याचा रिझल्ट भेटतो. आज एवढंच. ऑल द बेस्ट. थँक्यू.